एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा 26 एप्रिल 2026 रोजी जो उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती स्कॉलरशिपचा जो पेपर झालेला आहे तर त्याची आन्सर की आज आपण बघणार आहोत। तर माझ्याजवळ डी हा संच आहे, म्हणजे सेट डी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ए बी सी कोणताही असला तरी देखील प्रश्नांचा सिक्वेन्स हा मात्र वेगवेगळा आहे, परंतु प्रश्न हे सेमच आहे। त्यामुळे तुम्हाला किती मार्क पडले हे इझिली कळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आन्सर की जाणून घेणार आहोत। तर नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला किती मार्क पडले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर फर्स्ट आहे, प्रथम भाषा गणित विभाग 1 आहे बघा, मराठी। प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेल्या होत्या। तर डॅश दिवस संपत आले होते उन्हाळ्याचे। यानंतर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। दुसरा आहे सारे डॅश सारे उकड्याने हैराण झाले होते, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। तिसरा आहे थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात डॅश निर्माण होईल चैतन्य। बघा, पहिला हा प्रश्न शोधा, याच्या खाली सिक्वेन्सनेच तुम्हाला उत्तर हे सापडणार आहे। त्यामुळे कोणताही संच असला ए बी सी तरी देखील तुम्हाला सिक्वेन्सनुसार हे प्रश्न मिळून जातील, उत्तरं मिळून जातील। पहिल्याचा आहे 2, दुसऱ्याचा आहे 3, तिसऱ्याचा आहे 3, प्रश्न क्रमांक 4 आहे। आणि जर पॉसिबल नाही झालं, सापडत नसेल तर प्रश्न वाचा, त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल। 4 आहे बघा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडायचा आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे दिव्य। 5वा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखायचा आहे, कीटक, भीषण, कौतुक आणि मृत्युंजय। तर मृत्युंजय हा शुद्ध शब्द आहे, तला दुसरा उकार दिलेला आहे, त्यामुळे इथे चुकला। कला पहिली वेलांटी दिली आहे, दुसरी वेलांटी असते, आणि भीषणला देखील वेलांटी चुकली आहे, तर दुसरी वेलांटी असते भीषणला, म्हणून मृत्युंजय हा शुद्ध शब्द आहे। यानंतर 6वा प्रश्न आहे अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ, यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे। तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे चुकीचा अर्थ पांढरा कावळा अतिशय शांत वृत्तीचा, तर हे चुकीचं आहे। यानंतर 7वा प्रश्न आहे क्षुधा क्रांती या शब्दाचा योग्य अर्थ कोणता, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुकेने व्याकुळ झालेला। 8वा आहे अवसान गोळा होणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शक्ती एकवटणे। 9वा प्रश्न आहे या ठिकाणी डॅश पोट भरत नाही अपूर्ण म्हण ओळखा, दात करून पोट भरत नाही, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। यानंतर पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे ए आणि ए, तर हे संयुक्त स्वर आहे। प्रश्न क्रमांक 11वा आहे संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखायचा आहे। निष्फळ, निष्कारण आणि दुष्कर हे विसर्ग आहे, परंतु षडानन हे व्यंजन आहे। 12वा आहे बघा प्रश्न, कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे, पहिला आहे शेतकरी शेतात राबत असतो। 13वा आहे बघा प्रश्न, पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकाचे वाचन करावे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। खेरीज शब्दयोगी अव्यय आहे हे। यानंतर स्त्रीलिंगी नाम कोणते, ती थापाचे म्हणतो आपण, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे। 15वा प्रश्न आहे वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे सामना। 16वा प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते, त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे। 17वा आहे प्रश्न, या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, क्रांतिकारांनी तृतीय आहे बघा, नी वापरला आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। 18वा आहे आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा, अकर्मक कर्तरी आहे, पर्याय क्रमांक 3। 19वा प्रश्न आहे अर्धविराम कोणत्या वाक्यात वापरावा लागेल, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच। 20वा प्रश्न आहे जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाला या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे मिश्र वाक्य आहे हे। सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत या वाक्याचा काळ ओळखा, पूर्ण वर्तमान काळ आहे, पर्याय क्रमांक 2। 22वा प्रश्न आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे आरती प्रभू हे यांचे टोपण। प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी कविता होती, त्यावर आधारित प्रश्न होते बघा। दीनबंधू कोणास म्हटले आहे, तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे मजुराला। प्रश्न क्रमांक 24वा आहे अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते,
पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे अंधार. आणि शेवटचा प्रश्न आहे, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? तर दीन हा शब्द आलेला आहे, पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 7वीचा मराठी या विषयाचा संच डी हा बघितला आहे, आन्सर की. तर तुम्हाला किती मार्क पडले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण विभाग 2 बघूया. तर विभाग 2 हा गणिताचा आहे, त्याचे देखील प्रश्न जाणून घेऊया. सर्वात अगोदर तुमचा कोणताही संच असेल तर हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. त्रिकूट नसणारा, पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय हा प्रश्न शोधा पहिले आणि तिथून पुढे तुम्हाला सिक्वेन्स हा सिमिलर असेल. तर पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आहे, 15, 36, 40. 27वा प्रश्न आहे, 30 सेंटीमीटर लांबी, 20 सेंटीमीटर रुंदी असणार आहे. त्याची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 625 चौरस सेंटीमीटर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 28वा प्रश्न आहे बघा, आकृती दिलेली आहे. चौरस PQRSचे क्षेत्रफळ 900 चौरस सेंटीमीटर आहे. तर चौरस PQRSच्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे, 450 चौरस सेंटीमीटर. 29वा प्रश्न आहे, एका चौकोनी चित्तीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहे, तर कडांची संख्या किती? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 12. गटात न बसणारा पर्याय कोणता? घन, इष्टकाचिती, त्रिकोणचिती आणि चौरस. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे चौरस. यानंतर 31वा प्रश्न आहे बघा, सोबत आकृती दिलेली आहे. 2 समांतर रेषांना एका रेषेने छेदलेल्या आहे, त्यावरून कोण एक किती असेल? तर उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक 3, 65. 32 आहे बघा, आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज काढायची होती. उत्तर आहे 720, पर्याय क्रमांक 4. 33वा प्रश्न आहे या ठिकाणी, 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्यांची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल? 800 डेसिमीटर. पर्याय क्रमांक 3. 34वा प्रश्न आहे या ठिकाणी, 8.1/8 किलोमीटर बरोबर किती मीटर? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 8125. 35वा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 108 सेंटीमीटर. 36वा प्रश्न आहे, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावायचे आहे, तर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणाचे एकूण खर्च किती येईल? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 6,60,000. 37वा प्रश्न आहे, 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 132 चौरस सेंटीमीटर. 38वा प्रश्न आहे या ठिकाणी, 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.1/2 म्हणजे 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर येईल? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 749. 39वा आहे, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 343. 250 मीटर लांब, 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल? 0.5 मीटर. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील 41वा प्रश्न आहे, संख्या दिलेल्या आहे. सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 620 आहे, तर एकची किंमत किती? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 624. प्रश्न क्रमांक 42 आणि 43साठी जो आलेख होता, आलेखावरचा जो प्रश्न आहे तर तो जाणून घेऊया. इयत्ता 8वी 9वी 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावले? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 225. यानंतर 43वा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांचे एकूण फळझाडांशी गुणोत्तर किती? पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर त्याचं 17:15.
44वा प्रश्न आहे 120% 8,000चे 10% तर x बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे 4,000. 45वा प्रश्न आहे साखरेची किंमत शेकडा 25ने वाढल्यामुळे साखरेचा खप शेकडा 10ने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ किती? शेकडा घट किती? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 12.5% वाढ. पर्याय क्रमांक 3. 46वा प्रश्न आहे सुरेशने 2 बँकांकडून अनुक्रमे तो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28,840. प्रश्न क्रमांक 47 आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 500 रुपये. 48वा प्रश्न आहे या ठिकाणी एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयास विकल्यामुळे होतं तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 64 रुपये. ते पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 49वा प्रश्न आहे एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयास विकला तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली? 7%. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 50वा प्रश्न आहे रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 6,50,000 रुपयाला विकत घेतला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6,59,750. 51वा प्रश्न आहे x बरोबर 37 y बरोबर 27 तर xy बरोबर किती? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 999. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. 52वा प्रश्न आहे बघा 1 + 7 x - 7 हे अवयव कोणत्या राशीचे आहे? तर 7 × 7 = 49 बघा x वर्ग वजा 7 × 7 = 49 म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आलं x वर्ग वजा 49. 53 आहे x वर्ग वजा 4x अधिक 4xy अधिक 4y वर्ग तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 54वा प्रश्न आहे 6x वजा 5y वर्ग या द्विपदीचा वर्ग विस्तार कोणता? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 55वा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18x वर्ग अधिक 32y वर्ग. यानंतर पुढील आहे 9a वर्ग तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57वा जो प्रश्न आहे xची किंमत किती? तर पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे 5. 58वा प्रश्न आहे एका संख्येच्या तिप्पटीत त्याच संख्येची दुप्पट मिळवली तर 85 येते तर ती संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 17. 19 आहे या ठिकाणी एका संख्येच्या तिप्पटीत त्याच संख्येची दुप्पट मिळवली तर 85 येते तर ती संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 17. 59वा प्रश्न आहे 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2,500. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 2. यानंतर पुढील प्रश्न बघूया 61वा 73/99 बरोबर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.73. यानंतर 62वा प्रश्न आहे संख्या रेषेचा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 703. 63वा प्रश्न आहे काही संख्या दिलेल्या आहे या पर्यायापैकी कोणत्या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतील? तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 2 3 7. 64वा प्रश्न आहे वर्गमूळ काढा त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36. 65वा प्रश्न आहे 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 आहे तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 49. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप हे बटन दाबायला बिलकुलही विसरू नका. 66वा प्रश्न आहे या ठिकाणी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 203. 67वा प्रश्न आहे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16. 68वा प्रश्न आहे सुनील आणि अनिल यांचा तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28,175.
69वा प्रश्न आहे, 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 42 दिवसात पूर्ण करावयाचं असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे 24. 70वा प्रश्न आहे, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 6. यानंतर 71वा प्रश्न आहे या ठिकाणी, एका भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2300. 72वा प्रश्न आहे या ठिकाणी, पूरक कोणाचे माप विचारलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 145. 73वा प्रश्न आहे, ही जी आकृती दिलेली आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोन डी. प्रश्न क्रमांक 74 आहे बघा, असत्य विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपत्ती नसतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण PQRची परिमिती किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 70 सेंटीमीटर. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणित आणि मराठी या विषयाची आन्सर की बघितलेली आहे. संच डी आहे. कोणताही संच असला तरी प्रश्न मात्र तेच आहे. तुम्ही उत्तरे हे लिहू शकता, बघू शकता आणि तुम्हाला किती मार्क पडले नक्की कमेंट करा. सो ऑल ऑफ यू, व्हिडिओ जर तुम्हाला होपफुली इम्पॉर्टंट वाटला, हेल्पफुल वाटला तर नक्कीच लाईक करा, हाईप करा, आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते देखील नक्की कमेंट करून सांगा. सो ऑल ऑफ यू, सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.